बहिणींना आनंदाची बातमी, एप्रिलचा हप्ता सुरू. अखेर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. एप्रिलचा हप्ता 72 तासात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार. लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता 100% मिळणार. येत्या 72 तासात लाडक्या बहिणींना जवळपास 4 योजनांचे 30,000 रुपये जमा होणार. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. बघा, सोबतच लाडक्या बहिणी ज्या 4 चाकीवाल्या आहेत त्यांचा सुद्धा विचार होणार. त्यांना सुद्धा 21 रुपयांचा हप्ता हा मिळणार आहे. एप्रिलच्या हप्त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांची ऑर्डर ही गेलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपण पाहत आहोत. बँक खात्यावरती आता नवीन 5 नियम लागू केलेले आहेत. आज 1 एप्रिल सगळ्यात महत्त्वाचा नियम बँकेवरती लागलेला आहे. सोबतच सगळे नियम काढले जाणार. फक्त 4 नियम राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याची अनोखी भेट अजून भेटलेली नाही त्यांना जी भेटवस्तू आहे ती वाटप सुरू केलेली आहे. त्यानंतर बघा, लगेच त्यांना 3 योजनेचे पैसे देखील जमा होणार आहेत. बहिणींना आता उशीर नाही, माफ करा उशीर झाला लाडक्या बहिणींनो, असं त्यांनी म्हणत पूर्ण लाडक्या बहिणींना आम्ही 1.5 लाख 2 लाख असे रुपये देणार हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. 1.5-2 लाख आम्ही प्रत्येकाला देणार आहोत. आम्ही 1500 देऊन थांबणार नाही, 21 रुपये देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. 3 दिवसात आता इथून पुढे 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार. तर दररोज जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत. आणि जवळपास 4 साडीचा मेसेज येणार आहे. आणि 3 वेगवेगळ्या याद्यासुद्धा तयार केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 25,000चं अनुदान, 25,000 रुपयाचे 21 रुपयाचं अनुदान आणि घरकुल योजना सोबत भांड्यांचा संच हा सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. आता लाभ या 4ही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. बघा, तुमच्या जिल्ह्यांचा कधी नंबर लागणार आहे याची यादी आपल्याकडे आता आलेली आहे. प्रत्येकाने आपला जिल्हा आणि आपला तालुका कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. त्यांना आपण व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती देणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता वाटप सुरू. सोबतच लाडक्या बहिणींना रेशन कार्डवरती काही महत्त्वाच्या नवीन योजनासुद्धा सुरू करण्यात येत आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना 25,000 रुपयांचं अनुदान. बघा, गुढीपाडव्याचं गिफ्ट 21 रुपये आणि 830 रुपये हे तुम्हाला. आणि सोबतच नमो शेतकरीचे 2,000 रुपये स्वतः मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये लाडक्या बहिणींना पाठवलेले आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना रेशन कार्डवरती आता बघा महत्त्वाच्या 2 योजना मिळत आहेत. ते म्हणजे मोफत अन्नधान्य म्हणजे आनंदाचा शिधा आणि साडी वाटप हे होत आहे. गुढीपाडव्याचं गिफ्ट तुम्हाला जर भेटलं नसेल तर साडी वाटप हे सुरू झालेलं आहे. तुम्ही जाऊन तुमच्या जवळच्या रेशन दुकानात घेऊ शकता. 21 रुपयांचं वाटप सुद्धा झालेलं आहे. 10वा हप्ता वाटप आजपासून. सर्वात अगोदर मोठे जिल्हे होणार. 10 जिल्हे आज वाटप. सगळ्यात महत्त्वाची आपल्याकडे अपडेट आलेले आहे येत आहे. आज बघा, लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आज जमा होणार आहेत. त्यामुळं सगळेजण तयार राहा. नवीन महिन्याची सुरुवात हप्ता आज वाटप होणार आहे. नमो शेतकरी योजना महान सन्मान निधीत बघा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की 2169 रुपये हे 93 लाख शेतकऱ्यांना आपण वितरित करत आहोत. त्यांनी स्वतः पोस्ट केलेलं आहे. ट्विटरवरती त्यांनी सांगितलं आहे. भरपूर लाडकी बहिणींना तुम्ही बघू शकता मेसेजसुद्धा यायला सुरुवात हे झालेली आहे. आता बघा, जे 4 नवीन नियम लावले आहेत ते आपण तुम्हाला सांगणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपयांचे आम्ही 3,000 रुपये करणार असं म्हणलं होतं, परंतु आम्ही सध्या 21 रुपयेच करत आहोत असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सांगितलं होतं. वारंवार ते माध्यमांशी बोलताना बोलत असतात की आम्ही 3,000 रुपये करणार आहोत, परंतु आता 21 रुपये करत आहोत. त्यामुळे लक्षात घ्या, कोणाला मिळणार आहेत, काय नियम आहेत हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. कोणाला साडी मिळणार, कोणाला आनंदाचा शिधा, कोणाला 25,000 रुपयांचं अनुदान आणि कोणाला भांड्याचा संच आणि घरकुल योजना मिळणार. बघा, सगळ्यात प्रथम 4 नियम आता लावलेले आहेत. बाकी सगळे नियम काढले गेलेले आहेत. पहिला नियम फक्त आपल्याला उत्पन्नाचा आहे, ती म्हणजे 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न जर असेल तर तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत. बाकीच्यांनी टेन्शन घेऊ नका. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंत आहे त्या सर्वांना 21 रुपये मिळणार आहेत. दुसरा नियम जो लावला गेलेला आहे तो म्हणजे तुमचं इन्कम टॅक्स. जे लाडकी बहीण इन्कम टॅक्स भरत आहे त्यामुळे त्यांना तिथं पैसे येणार नाहीत. हे 2 महत्त्वाचे बदल लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत. तिसरा बदल सांगतो आहे. बघा, तिसरा बदल जो आहे तो म्हणजे तुम्ही जर इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आता ह्या योजनेचा हप्ता मिळेल, परंतु तिथून जे पैसे राहतील, जसं की आता नमो शेतकरी योजनेमध्ये तुम्हाला 1,000 रुपये मिळतात, तर वरचे राहिलेले किती 1,100 रुपये तुम्हाला मिळतील. सोबतच गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे, 3 गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कुठल्याही क्षणी जमा होण्याचे आदेश, आता तातडीचे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं देखील आहे. लाडक्या बहिणींनो, आज तयार राहा. आज तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कोणते मोठे 10-12 जिल्हे आहेत ते बघा.
पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव. परत आपण जर पुढे बघितलं तर असे महत्त्वाचे जिल्हे जे आहेत ते वाटप आज होणार आहेत. सोबतच कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार बघा, पोस्टाच्या खात्यात, सोबतच SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, ICICI, कोटक महिंद्रा अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये हे जे पैसे आहेत ते वाटप सुरू झालेलं आहे. आता ज्या लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीमध्ये पास होतील अशाच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. सोबत ज्यांच्याकडे 4 चाकी आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत. परंतु तुम्ही त्यासाठी काय करायचं आहे, तुमची जर गाडी भाड्याने असेल किंवा तुमचं घर त्याच्यावरती असेल तरच मिळणार आहे. जर गाडी तुम्ही शौकसाठी घेतली असेल, पांढरी गाडी ज्यांच्याकडे आहे पांढऱ्या प्लेटची, त्यांना पैसे मिळणार नाहीत. पिवळी प्लेट असेल तर ठीक आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती विचार चालू आहे, अजून कन्फर्मेशन झालेलं नाही की कुठली गाडीवरती किती हप्ता द्यायचा. अजितदादा पवार यांनी बैठक किंवा कमिटी बसवू असं त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या लाडकी बहिणी बाद होणार, तर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त झालं, ज्या लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा ज्या नोकरी लागलेल्या आहेत अशा सगळ्या बहिणी बाद होणार आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींना साडी वाटप होणार आहे रेशन कार्डवरती, परंतु तुम्हाला रेशन कार्डची KYC करावी लागणार आहे, अन्यथा तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्हाला रेशन कार्डची KYC करून घ्यावी लागणार. दुसरी गोष्ट, आधार कार्ड अपडेट करून घ्या. तिसरी गोष्ट, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार. हे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ज्यावेळेस तुम्ही तयार कराल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा भ्यायची गरज नाही. तुम्हाला संपूर्ण तुम्ही यादीमध्ये असाल आणि आजपासून पुढे 3 ते 4 दिवस बघा, कंटिन्युअस 3 ते 4 दिवस हे जे वाटप आहे ते चालूच राहणार आहे. कारण एप्रिलचा हप्ता हा खूप मोठा हप्ता आहे, 21 रुपयांचा, आणि त्याच्यामध्ये अर्ज पडताळणी ही सरसकट असल्यामुळं त्याला थोडासा उशीर लागला. त्यामुळं टेन्शन घेऊ नका, आजपासून पुढे ते वाटप सुरू झालेलं आहे. भरपूर लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट भेटलं नसेल तर ते भेटून जाईल. ज्या लाडक्या बहिणींना भांड्याचा संच पाहिजे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये भांडे पाहिजे असं लिहा. ज्या लाडक्या बहिणींना 25,000चं अनुदान पाहिजे त्यांनी 25,000 रुपये अनुदान पाहिजे असं लिहा. ज्या लाडक्या बहिणींना साडी पाहिजे त्यांनी साडी पाहिजे असं लिहा. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला तुमचं म्हणणं समजणार नाही. त्यामुळं पटापट आपल्या लाडक्या बहिणींनी कमेंट्स करा. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. कारण जोपर्यंत तुम्हाला ही माहिती मिळणार नाही तोपर्यंत प्रॉब्लेम होईल. परत मग अर्ज पडताळणी जर झाली तर मात्र मग तुमचं नाव हे यादीतून काढलं जाऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. आणि आता बघा, पुढे ज्या आदित्य तटकरे मॅडम यांनी काही महत्त्वाचे टिप्स सांगितलेले आहेत की कोणत्या लाडक्या बहिणींना आम्ही 2100 देणार आहोत, अजून नियमांमध्ये काही बदल केलेत का, काही त्याच्यामध्ये फेरविचार झाला आहे का, या सगळ्यांची माहिती आपल्याला स्वतः आदित्य तटकरे मॅडम ह्या देणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ ज्या लाडक्या बहिणी संपूर्ण पाहतील अशा सर्व लाडक्या बहिणींना सगळी माहिती मिळणार आहे. दुसरा व्हिडिओसुद्धा बघायची गरज पडणार नाही. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शन तुम्ही कमेंट जरूर करा. बघा काय म्हणल्या. तो 2100चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती. त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात. काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत. याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही. जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामुळे, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत. आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच
2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये.